नमस्कार. आता आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. या खेळाचं नाव आहे बघा, क्रिकेट खेळू, संख्या ओळखू, संख्या लिहू. या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्याला छोट्या छोट्या संख्या ओळखणे, संख्या लिहिणे या पद्धतीने आपला मदत होणार आहे. त्यासाठी म्हणून आमच्या शाळेतील चिमुकले विद्यार्थी आहेत. या ठिकाणी 2 गट आम्ही केलेले आहेत. खेळ कसा आहे मी थोडक्यात सांगतो. 2 गटामध्ये विद्यार्थी विभागले जातील आणि एक जण बॉलिंग टाकेल. बॉलिंग टाकत असताना टक असा आवाज येईल आणि 2 विद्यार्थी बॅटिंगला जातील आणि ते एकदाच बॉलचा आवाज टक आल्याबरोबर हात वर करतील आणि हाताने किती रन काढले ते सांगतील. आणि जे रन झाले ते या 2 गटातले अ गट आणि ब गटचे कॅप्टन इथं आहेत, ते रन तिथं लिहितील अंकात आणि अक्षरात. आणि या पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. 2 अंकी संख्येचा हा खेळ आहे. खूप मजेशीर आहे. यामुळे विद्यार्थ्यांना संख्या ओळखण्यासाठी मदत होणार आहे. चला तर आपण खेळ बघूया. आता मी बॉलिंग टाकणार आहे. टाक. मी आता संख्या मोजत आहे. 1 10 12 11 12. आता मी संख्या मोजत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता मी फळ्यावर लिहित आहे. बघा, पीयूने रन लिहिलेले आहेत आणि पहिल्या बॉलवर 12 रन मिळालेले आहेत. आता दुसरा बॉल आपण टाकण्यासाठी सांगूया. आता फळी बदलूया आपण. आता मी दुसरा बॉल टाकणार आहे. टाक. आता मी दुसऱ्या बॉलची रंग मोजणार आहे. 1 2 3. आता मी लिहित आहे. बघा, पहिल्या टीमने 2 बॉल टाकले. आता दुसरी टीम बॉल टाकणार आहे. आता मी दुसरा बॉल टाकणार आहे. टाक. आता मी माझे रन मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता मी फळ्यावर लिहित आहे. आता मी दुसरा बॉल टाकणार आहे. टाक. आता मी दुसऱ्या बॉलचे रन मोजणार आहे. 1 2 3 4. आता मी फळा लिहित आहे. आता मी बेरीज करत आहे. आता मी अक्षरात लिहिणार आहे. आता मी बेरीज करत आहे. आता मी बेरीज करत आहे. 2 5 6
अक्षरात लिहित आहे. तर बघा, या पद्धतीनं दोन्हीही आमच्या गटाला सारखे गुण मिळाल्यामुळे दोन्ही संघ विजयी झालेले आहेत. ज्यावेळेस एका बॉलवर दोन्हीही खेळाडू, दोन्हीही बॅट्समन जेव्हा सारखे रन दाखवतील तेव्हा तो बाद समजावा, आऊट समजावा. या पद्धतीने जर खेळ घेतलो तर विद्यार्थ्यांना संख्याज्ञान खूप सोप्या पद्धतीने लक्षात येईल, एवढं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.